हॅलो ऑल, आज बनवणार आहे रत्नाळाचे मोदक. त्याकरता मी रत्नाळ उकळून घेतलेले आहे आणि त्याला मी किसून घेतलेलं आहे सालं काढून. काजू घेतले, विलायची, बदाम, खोबरं किस आणि तूप आणि साखर आणि पीठ लागणार आहे गव्हाचं मळायसाठी. तर सगळ्यात पहिले आपण गॅस ऑन करूया. त्याच्यावर पॅन ठेवलेलं आहे मी. त्यामध्ये टाकणार आहे मी तूप. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मी साखर घालणार आहे पाऊण वाटी. त्यामध्ये घालणार आहे काजू, बदाम आणि विलायची. हे सगळं मी बारीक करून घेणार आहे. आता घालणार आहे रत्नाळ तुपामध्ये. त्याला हलवून द्यायचं. आणि यामध्ये घालायची साखर, विलायची आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण. याला हलवायचं, एकजीव करायचं सगळं. त्यामध्ये घालणार आहे खोबरा किस. आता किस सारण जे आहे स्टफ करायसाठी बनवलेलं आहे. याला हे घट्ट झालेलं आहे छान. आता या गॅसला बंद करायचं आणि त्याला गारून द्यायचं. गव्हाचं पीठ घेतलं आहे मळायला, त्याच्यात मीठ घातलं आहे थोडं. आता हे मळून घेऊ पाण्यात. पीठ मळून रेडी आहे. चला गॅस ऑन करूया. त्यावर कढई ठेवली आहे मी तापायला. त्यात तेल टाकलं आहे थोडं तळण्यासाठी. करून घेतले आहे मोदकासाठी. चला याला तर लाटून घेऊया. आता पीठ लावायचं. अशा प्रकारे त्याची छोटीशी पोळी लाटायची. यामध्ये असं सारण भरायचं. ही दोन प्रकारे कशी करायची ते दाखवणार आहे. बस आता तुपाचा हात घेतला आहे. ह्याच्यात हे जे घेतलं आहे यामध्ये तूप लावून द्यायचं आहे. यामध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी मोदक टाकणार तळण्यासाठी. त्याला होऊ द्यायचं मंद आचेवर. त्याच्यावर तेल टाकायचं, त्याला हलवून द्यायचं. साच्यातून मी हे अशा प्रकारे काढून घेईन. हे बघा. तुम्हाला जर तळणाचं नको आहे तर तुम्ही याला स्टीम पण करू शकता. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला कसं आवडतं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. हे पहा, किंवा असे पण करू शकता. तळून झालेले आहे. आता मी बाहेर काढणार. अशा प्रकारे आपल्या रत्नाळ्याचे मोदक रेडी आहे. याला साच्यातून तुम्ही तसेही करू शकता किंवा स्टीम करून कणकेचे फ्राय न करता आणि फ्राय करून पण. असे हे दोन प्रकारे मी सांगितले. स्टीम करून तुम्ही करू शकता. असे हे रत्नाळ्याचे मोदक रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा. थँक्यू.